नमस्कार, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तुमच्या इच्छा, आकांक्षा, मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे. तर आज आपण बिटाची भाजी, वेगळ्या पद्धतीची बिटाची भाजी आपण बघणार आहोत. तर ती कशी करायची आणि त्याचं साहित्य काय काय आहे ते आपण बघूया. चला तर आपण रेसिपी सुरू करूया. आपण आज मस्तपैकी एक बिटाची वेगळी भाजी करणार आहोत. तर त्यासाठी मी दोन बीट सोलून ते चिरून घेतले, सालं पूर्ण काढलेली आहेत. आणि हा एक कांदा उभा चिरून घेतला आहे, लसूण घेतला आहे. आता ही दोन्ही पण आपण मिक्सरवरनं बीट आणि कांदा घालून आपण पेस्ट करून घेणार आहोत. तर या पद्धतीनं मी अर्ध बोबडं कुटून घेतलेलं आहे, मिक्सरमधनं काढून घेतलेलं आहे कांदा, लसूण आणि बीट. तर आता आपण पुढची प्रोसेस करूया. मी कढई तापत ठेवलेली आहे. आता आपण यात तेल घालून घेऊया. साधारण 2 चमचे मी तेल घातलेलं आहे. तर आपण तेल तापल्यावरती आपण फोडणी करून घेऊया. तर तेल तापलेलं आहे आणि आता मी मोहरी टाकलेली आहे. मोहरी छान तडतडायला आली आहे. आता आपण ह्यात जिरे टाकून घेऊया. तर मी जिरे टाकलेले आहेत, जिरे पण तडतडायला लागलेले आहेत. आता आपण जे मिक्सरवरनं जे बिटाची पेस्ट काढून घेतलेली आहे, अर्ध बोबडं कुटून घेतलं आहे, ते आपण यामध्ये घालून घेऊया. तर मी बिटाची जी पेस्ट करून घेतलेली होती ते मी यात घालून घेतलेली आहे. आता हे छानपैकी हलवून घेऊया. तुम्ही बीट खिसून पण घेऊ शकता आणि मी आता इथं बीट न खिसता पेस्ट म्हणजे अर्ध बोबडं कुटून घेतलं आहे. पाणी अजिबात घातलेलं नाही आहे त्यात आणि पाणी न घालता मी कांदा, बीट आणि लसूण असं मिक्सरवरनं वाटून घेतलं आहे. तुम्ही बीट खिसून पण घेऊ शकता आणि कांदा तुम्ही चिरून घेऊ शकता, तुमच्या चॉईसवरती. तर आता आपण छानपैकी आता ह्याला आपण एक वाफ काढून घेऊया, म्हणजे बीट छान शिजेल. तर मी वाफ काढायला ठेवलेलं आहे. एक 5 मिनटं आपण वाफ काढून घेऊया. तर मी वाफ काढून घेतलेली होती. तर थोडं अजून शिजायचं आहे. मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे, म्हणजे शिजायला मदत होईल. आता परत एकदा आपण झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया छानपैकी. तर वाफ आपली काढून घेतलेली आहे. आता आपण हा झाकण काढून बघूया. छान वाफ सुटलेली आहे, तुम्ही बघू शकताय. आणि हे छान शिजलेलं आहे, मऊ पण झालेला आहे. आता यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालणार आहोत आणि तो मी खिसून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता मी उकडलेला बटाटा खिसून घेतलेला आहे, म्हणजे तो मिळून येईल. तर ही जरा वेगळी रेसिपी आहे, तर खूप छान होते. आता तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही ती पातळ पण करू शकता. मी थोडीशी ह्याच्यात पाणी घालून घेते. तर तुम्ही बघू शकताय मी थोडं पाणी घालून घेतलेलं आहे. हे बघा, जरा पातळसर झालेलं आहे. खूप पातळ आपल्याला करायचं नाही आहे. तर आता यात आपण तिखट घालून घेऊया. मी तिखट आणि चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे. सगळ्यात शेवटी आपण मीठ घातलं म्हणजे छान लागते. तर तुम्ही बघू शकता आपली ही बिटाची भाजी तयार आहे. तर कोणी बीट खात नसलं तरीसुद्धा ही भाजी खूप आवडीनं मुलं खातात. आणि आता ही भाजी आपण सर्व करून घेऊया. पण त्याच्या आधी आपल्याला थोडंसं पातळ पाहिजे असेल तर तुम्ही ही पातळ तुम्ही करून घेऊ शकता. तर मला थोडीशी पातळ लागणार आहे, त्यामुळे मी पातळ करून घेते. तर अशी सैलसर ही अशी आपली बिटाची भाजी झालेली आहे. तर आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया. तर अशी ही बिटाची भाजी खूप छान अशी झालेली आहे तयार. तर कसा वाटला माझा व्हिडिओ आणि भाजी. जर भाजी आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला अशाच रेसिपी परत तुम्हाला हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जेव्हा सबस्क्राईब कराल तेव्हा माझ्या रेसिपी अशा तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच अनेक रेसिपी घेऊन भेटूया. तर जर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की करून बघा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट करून सांगा. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. स्वस्थ खा आणि तंदुरुस्त राहा. तर धन्यवाद.